हल्ली देवांना आपल्या सद्गुरूंची आठवण जरा जास्तच येत होती आणि ते सद्गुरू बाबांप्रमाणेच सदैव अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करत होते. साधनेनं त्यांची झोप कमी झाली होती. त्यामुळेच नामस्मरणाची प्रचंड गंगाजळी त्यांच्या खात्यात विलक्षण वाढली होती. याच गंगाजळीतून त्यांना मिळाली श्रद्धा आणि विलक्षण आत्मविश्वास. ते म्हणत, मस्तकाच्या पोकळीत फक्त नामस्मरणाचा तानपुरा गुंजत राहावा. याच नामस्मरणातून प्रचंड श्रद्धा आणि उभारी येते. ही श्रद्धा एखाद्या पंगू माणसाला महाकाय पर्वत चढायला आणि एखाद्या मुक्या जीवाला बोलायचं बळ प्रदान करते. सामान्य माणसं संकटाच्या केवळ दर्शनाने गर्भगळीत होतात, तर असामान्य मात्र संकटाला जीवनातील एक संधी मानतात. देवांच्या जीवनात असे क्षण पदोपदी आले. सद्गुरू बाबांच्या जयंतीनंतर काही दिवसात देवांना टायफॉइडने घेरलं आणि त्यांच्या शरीरात कमालीचा थकवा आला. धर्मपत्री इंदिरा अस्वस्थ झाली आणि तिने वैद्यकीय उपचारांचा तगादा देवांच्या मागे लावला. पण ऐकतील ते देव कुठले? देवांनी तिला सांगितलं, माझा धन्वंतरी द्वारकामाईत बसलाय, मी घेईल त्याचेच औषध उपचार. आणि मग सुरू झाला श्री रामरक्षेचा झंझावात. देवांनी ब्रह्मवृंदांकडून रामरक्षेचे 11 पाठ सुरू केले. द्वारकामाईत त्यावेळी पवित्र कलशात तीर्थ ठेवलं गेलं आणि प्रभू रामच आपल्याला नवचैतन्य देतील हे देवांनी मनातल्या मनात पक्क केलं. बरेच दिवस जात होते. शेवटी इंदिरा न राहून म्हणाल्या, अहो, कधी दया येणार आहे प्रभू रामांना? मी म्हणते, रामरक्षेच्या सोबत औषध घ्यायला काय हरकत आहे? देवा हसले आणि म्हणाले, लक्षात ठेव, भक्तीचं स्वरूप व्यावहारिक असता कामा नये. देवाची भक्ती मित्राच्या लग्नाला केलेला आहेर नसावा. जस काही खण द्यायचा आणि लगेच लुगड्याची इच्छा धरायची. जी गोष्ट व्यवहारात लगेच घडत नाही ती अध्यात्मात लगेच कशी घडेल? श्रद्धा आणि सबुरी ठेव. देवांचे शब्द खरे झाले आणि काही दिवसातच देवांचा आजार बरा झाला. त्यांच्या साधनेला परत बहर आला. ते म्हणाले, पाहिलं ना, अनन्य भावाने शरण गेलं की ईश्वर आपली अपेक्षा पूर्ण करतोच. हठयोगाचा अभ्यास करणारा हा महात्मा माघार घेणारा नव्हता. साधनेत एखाद्या देवतेचं दर्शन पाहिजे म्हणजे पाहिजे. यासाठी जीवाचा आटापिटा करणारे देवा म्हणायचे, ये कौन सा उकदा है जो हो नहीं सकता, तेरा जी न चाहे तो हो नहीं सकता. छोटा सा कीड़ा पत्थर में घर करे तो इंसान क्या खुदा में न घर न करे. आज देवांचा आवेश काही वेगळा होता. आकाश मन मौनात स्थिर होतं. शांत पिंपळ पानावर मनाचा तो कृष्ण नामस्मरणाची वेणू वाजवत होता. रामकृष्ण परमहंसांनी आणि ज्ञानेश्वरांनी अनुभवलेली आत्मशांती देवा अनुभवत होते. काळाचा प्रवाह जणू थांबला होता. देवांच्या दृष्टीने सगळी सृष्टी समाधिस्थ होती. आकाशाचा श्वास थांबला होता आणि ज्ञानदेवांची वाणी देवांच्या हृदयातून प्रगट होत होती. वारंवार देवांच्या मनपटलावर ज्ञानदेवांचा अभंग तरळत होता. समाधी साधन संजीवन नाम शांती दयाघन सर्वाभूती. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेणे. शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा. ज्ञानराजांच्या या आठवणीने म्हणा अभंगाने म्हणा देवा तृप्त झाले आणि त्यांच्या मुखी शब्द उमटले. ज्ञानदेवांचे सदेह दर्शन मिळाले तर या जीवाचं सार्थक होईल. देवा स्वतःच्या भावसमाधीतून बाहेर आले आणि ज्ञानदेवांच्या सदेह भेटीचा ध्यास त्यांच्या मनाला लागला. ध्यासाचं रूपांतर प्रयत्नात झालं, प्रयत्नाचं रूपांतर साधनेत झालं, साधनेचं रूपांतर मौनात झालं. त्यांनी ही मनोकामना आपल्या सद्गुरूंच्या कानात ध्यानावस्थेत टाकली. ते म्हणाले, गुरुदेव, मीराबाई कृष्णमय झालीस ना, जना विठ्ठलमय झालीस ना, त्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या सख्यत्वासाठी मी देह मनाची आहुती देईल. अहो, भौतिक सुखात जगणारा हा जीव नाहीच मुळी.
आपण माझा हात धरा आणि घाला मला ज्ञानदेवांच्या पायी. बाबा शांत होते, देवा अशांत होते. याच अशांततेतून सुरू झाला श्रद्धा आणि साधनेचा प्रवास. रामकृष्ण हरी या मंत्राने देवांना अक्षरशः झपाटून टाकलं. प्रपंचालाही त्याने रामकृष्ण हरीच केलं. स्वतःच्या उदरनिर्वाहाच्या चित्रमंदिराकडे आणि पिठाच्या गिरणीकडे देवांनी पाठ फिरवली. दिवस दिवस ध्यान लावून बसावं, जागेपणी रामकृष्ण हरी म्हणावा, हा नित्यक्रम सुरू झाला. एके दिवशी इंदिरा म्हणाली, अहो या प्रपंचाचं काय? देवा उद्गरले, रामकृष्ण हरी. देवांच्या उत्तराने इंदिरेच्या हातातील कपबशी थरथरली. तिने रात्री बाबांच्या तसबिरे पुढे उभे राहून म्हटलं, आता तुम्हीच पाय हे. आणि त्याच रात्री तिच्या स्वप्नात सद्गुरू बाबा महाराज आले आणि ते म्हणाले, चिंता नसावी. हजारो वर्षांच्या काळात ऊन पावसाचा मारा सहन करीत कठीण दगडाचा मुरुम होतो. मुरुमाची माती होते आणि त्या मातीतून एक नाजूक हिरवा अंकुर जन्माला येतो. काळजी नको, भक्तीचा अंकुर लवकर फुटणार आहे. बाबांच्या या स्वप्न दृष्टांतावर देवांची धर्मपत्नी इंदिरा काहीशी सावरली. देवा मात्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्रात ज्ञानोबामय झाले होते. भल्या पहाटे प्रवरामाई स्नान करावं, शरीराचं मालिन्य दूर करावं आणि दिवसभर रामकृष्ण हरीच्या जपात राहावं, हा त्यांचा नित्यक्रम होता. चेहऱ्यावर विलक्षण तेजाची प्रभा आली होती. डोळ्यामध्ये एक तेजाची शलाका होती. दत्त जयंती जवळ आली होती. गावातील श्रद्धावान भक्त गुरुचरित्राच्या पारायणाला मंदिरात बसले होते. देवांच्या पारायणाची मालिका द्वारकामाई सुरू होती. देवांचं दुसरं पारायण पूर्ण झालं होतं आणि पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर स्वारी त्यांच्या देवघरात अर्थात द्वारकामाईत जपाला बसली. मुखातून रामकृष्ण हरीचा घनगंभीर खर्ज सुरू होता. एक दिव्य प्रवाह त्यांच्या शरीरातून सळसळत होता. पृथ्वी जणू नाहीशी झाली होती. हळूहळू श्वासाची गती संथ झाली होती. संत होता होता स्थिरावली. मन उन्मन झालं. मनाच्या यात अवस्थेत नेत्र उघडले गेले. देवांच्या अंगातून विद्युल्लता सळसळली. कारण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदानाचा शांतिघोष रचणारे हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. या उक्तीने साऱ्या जगाला आपल्या बाहुपाशात घेणारे 1400 वर्षाच्या चांगदेवाला 14व्या वर्षी चांगदेव 65चा नजराणा पेश करणारे ज्ञानेश्वर द्वारकामाईच्या गादीवर विराजमान झाले होते. हे दर्शन होतं तेजोमय दर्शन. त्यांच्यासोबत सद्गुरूंचे गुरु बाबा महाराजे होते. ज्ञानराजांनी आपले नेत्र मिटले होते. त्यांच्या मुखातून मंद मंद स्वर उमटत होते, ओम रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी. काही क्षण त्यांनी आपले नेत्र उघडले. त्यांच्या डोळ्यातून नेत्राचा एक झोत देवांच्या संपूर्ण शरीरावर पडला. या तेजाची प्रखरता देवांच्या डोळ्यांना सहन झाली नाही. त्यांनी स्वतःचे डोळे मिटले. तोच ज्ञान देवांच्या शेजारी विराजमान असलेले बाबा महाराज म्हणाले, देवा तुमच्या नजर चक्षुसमोर अंतचक्षुसमोर उभा असलेला ध्यानस्थ असलेला ज्ञानसूर्य फक्त चर्मचक्षूंना दिसणारं एक रूप आहे. या ज्ञानसूर्याच्या अनंत कोटी प्रभा आहेत. या कोटी कोटी प्रभेच्या तेजाचे स्वरूप किती विलक्षण आहे तुम्हीच बघा. तेजाची प्रभा शांत झाली. ज्ञानदेवांनी डोळे उघडले. ज्ञानराजांनी स्मितास्य केलं आणि दीर्घ ओंकार म्हटला. त्यांचा ओंकार पूर्ण होईपर्यंत देवांच्या देहानी साष्टांग दंडवत ही मुद्रा पूर्ण केली. कितीतरी वेळ त्यांचा देह त्याच अवस्थेत होता. अंतर्यामी देवा तृप्त झाले होते. ज्ञानदेव आणि सद्गुरू अदृश्य होते. सहज मुखात अकंठ बुडालेल्या देवांच्या ओठी शब्द होते, बोली अबोलता जाहलो, सहज सुखे सुखावलो, धन्य धन्य मी पावलो परमसिद्धी. देवांची नजर सहज बाबांच्या तसबिरीकडे गेली. त्यांना धक्का बसला, कारण बाबांची तसबीर ओली चिंब झाली होती. आपल्या सद्गुरूंच्या या अवस्थेने देवांचे नेत्र देखील चिंब चिंब झाले होते. ओठातून मंत्र बाहेर येत होते, ओम रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी. मोठी गंमत आहे. एकदा दुःखाच्या विळख्यातून माणूस बाहेर आला की सुखाला सुद्धा भोवळ यावी इतका सुखाचा वर्षाव माणसावर होतो. देवांच्या जीवनाचं अगदी असंच झालं. सततचं अनुसंधान, साधना,
त्यांचे शब्द पडू देत नव्हते. वाचा सिद्धी न मागता पुन्हा पुन्हा देवांच्या जवळ येत होती, पण देवांना जीवनातील अनेक सुखांना स्वाहा करावे लागले. सोहमच्या तलवारीला मनोनिग्रहाचं पाणी सतत द्यावं लागलं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे तुकोबा का म्हणाले असावेत यांचा प्रत्यय देवांना पदोपदी आला. देवांना वाचासिद्धी मिळाली कारण सद्गुरूंच्या कृपेने त्यांच्या कामना वासना कायमच्याच गेल्या होत्या. कामातून जमलेल्या देहाची आसक्ती उडाली होती. मी आणि माझं हे ओझं खाली उतरलं होतं. नेते नेती करणारं मन इति इति करत होतं. सोहम स्वरूप झालं होतं. आपल्या आवडत्या भक्ताचा शब्द परमेश्वर कसा खरा करतो हे देवांना पदोपदी जाणवत होतं. देवांच्या मुखातून निघालेला शब्द परमेश्वराने मोठ्या प्रेमाने खरा केला म्हणून की काय, सामान्याच्या दृष्टीने मनकवडे वाटणारे देवा आध्यात्मिक भाषेत अंतर्यामी बनले होते. याचा प्रत्यय भक्तांना तेव्हा आला जेव्हा डॉक्टर आबासाहेब एका रात्री जेवणानंतर शतपावली करता करता देवांच्या अगस्त्य चित्रमंदिरात येता न येता तोच स्वतःच्या खुर्चीत जपमाळ घेऊन बसलेले आत्मानुसंधानात मग्न असणारे देवा त्यांच्याकडे कटाक्ष टाकून म्हणाले, या नगरकर. डॉक्टर आबासाहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाले, देवा, या अगस्त्य नगरीत गेल्या अनेक वर्षात वैद्यकीय सेवा देणारा मी नगरकर कसा झालो? देवा उद्गरले, तुमच्या या गावातील शेअर संपला, तुमची बदली आहे, आवरा तुमचं बिराड. डॉक्टर साहेबांची चिंता इकडे वाढली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या बदलीची ऑर्डर आली. आबासाहेब थक्क झाले. त्यांनी देवांना बदली रद्द करण्याची विनंती केली. आपल्या हातातील एक उदीची पुडी डॉक्टर साहेबांकडे देवा म्हणाले, काळजी नका करू, परमेश्वर हा मोठा जादूगार आहे. तो आपल्या समोर दुःखाचे डोंगर उभे करतो, पण ते डोंगर उचलायला देखील बळ तोच देतो. अंधार करणारा तोच आणि मिट्ट काळोखात मिणमिणती ज्योत घेऊन येणारा तोच. देवांचे शब्द खरे झाले. आबासाहेबांची बदली लवकर रद्द झाली. देवांच्या उदीचा चमत्कार एकदा नाही तर तब्बल 3दा झाला. त्यांनी आबासाहेबांची बदली 3 वेळा रद्द करून दाखवण्याचा अजोबा केला. 4थ्या वेळी मात्र देवा म्हणाले, आता तुमच्या नोकरीचा शेअर संपला, आता बदली रद्द होणार नाही. आता तुमचा राजीनामा हे बदलीचं शेवटचं नाट्य संपवेल. चिंता नका करू, तुमचा स्वतःचा दवाखाना नक्की होईल. देवांचा हाही शब्द परमेश्वरांनी खरा केला. याला वाचासिद्धी नाही म्हणायचं तर काय? देवांची वाचासिद्धी त्यांच्याजवळ राहणाऱ्या अनेक भक्तांना अनुभवण्याचं भाग्य मिळालं. बापूजींच्या खिशात किती पैसे आहे हे अचूक सांगणारे देवा म्हणायचे, यात काय विशेष? आपण प्रत्येक काम परमेश्वराला साक्षी ठेवून केलं की असं होतच. तुकोबा म्हणत, सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी त्यांचे. आपणा सारखे करीती तात्काळ, न कळ वेळ तया लागे. एकदा एका भक्तानं देवांना विचारलं, देवा, आपण आमच्या मनातलं कसं ओळखता? पुढे घडणाऱ्या घटना तुम्हाला कशा समजतात? क्षणाचाही विलंब न लावता देवा म्हणाले, ही किमया आमच्या अक्कलकोटच्या वडिलांची. तेच आमच्या कानात हे सगळं काही सांगतात. मात्र आमच्या अक्कलकोटचे पिता, त्यांचा शब्द ऐकण्यासाठी लागतो अंतचक्षु. आमच्या अक्कलकोटचे वडील फार दयाळू आहे. भक्तीचा बडेजाव न करता जो स्वामींचा होतो, त्यांना ते भविष्याची पाने वाचण्यासाठी सहजपणे अंतचक्षु देतात. भक्तांच्या आग्रहाखातर देवांनी स्वामी समर्थांची वाचासिद्धी दाखवणारा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, एकदा गोविंदराव टोळ यांना पोटदुखीचा भयंकर त्रास झाला. पोटदुखीने त्रस्त झाल्याने ते दीर्घ रजा घेऊन अक्कलकोटला आले. आपल्या व्याधी निवारणासाठी गाणगापूर येथे जाऊन काही साधना करावी असं त्यांच्या मनात आलं. स्वामींना समजल्यावर ते म्हणाले, कुठेही जाऊ नको, इथेच थांब. स्वामींचं बोलणं फारसं मनावर न घेता गोविंदराव गाणगापूरला गेलेच. त्यांना गाणगापूरला गेल्यावर दृष्टांत झाला, अक्कलकोटला पुन्हा निघून जावं. पण हट्टी गोविंदरावांनी या दृष्टांताला नाकारलं. ते गाणगापुरातच राहिले. व्हायचं तेच झालं. त्यांना प्रचंड हगवण सुरू झाली आणि तापाने भयंकर ते फणफणू लागले. पुढे गोविंदराव अक्कलकोटला आले. त्यांच्या मनात मात्र स्वामींविषयी श्रद्धा निष्ठा नव्हती. शेवटी स्वामी महाराज म्हणाले, हम तो तुम्हें बचाने आए थे, अब 55 साल कुत्ते जैसा जी लो. पुढे 9 वर्षांनी गोविंदराव समर्थांपाशी आले.
राहिले 9 वर्ष थांबले, पोटदुखी मात्र नाही थांबली. अमावस्या आणि पौर्णिमेला गोविंदराव अस्वस्थ व्हायचे, भलते सलते बोलायचे, डुलत डुलत स्वामींजवळ जाऊन म्हणायचे, खुंट रवल्यासारखं संन्याशाने एका ठिकाणी बसू नये. स्वामींच्या अंगावर कधी धावून जायचे, त्यांना अपशब्द बोलायचे. हे झाल्यावर गोविंदरावांना काहीतरी बाधा आहे हे भक्तांनी जाणलं. समर्थ म्हणाले, लोहार, सव्वा मणाची बेडी यांच्या हातात ठोका. असा पुकारा समर्थांनी केला आणि काय आश्चर्य, गोविंदरावांचं मनगट एकावर एक चढलं. हाताला आणि पायाला बेडी घातल्याप्रमाणे झालं. कळ सुरू झाली. गोविंदराव वेदनेने ओरडले, स्वामी महाराज, मेलो मेलो, मला सोडवा. जवळचा एक भक्त म्हणाला, स्वामी महाराज, गोविंदरावला सोडा या व्याधीतून. समर्थ काहीच बोलले नाही. पुढे काही वेळाने एक बाई समर्थांच्या दर्शनाला आली. समर्थांनी तिला गोविंदरावांच्या हातापायाची घडी सोडवायची आज्ञा केली. तिचा स्पर्श होताच गोविंदरावांचे हातपाय मोकळे झाले. चमत्कार झाला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मात्र पोटदुखी त्रास देत होतीच. सर्वांनी समर्थांना विनंती करताच स्वामी समर्थ म्हणाले, या सगळ्याचा निकाल 55व्या वर्षी लागेल. स्वामींच्या भविष्यवाणीप्रमाणे वयाच्या 55व्या वर्षी, अर्थात त्यांचं पोट, गोविंदरावांचं पोट एखाद्या घागरीप्रमाणे दिसू लागलं. वैद्य हकीम थकले पण गुण मात्र आला नाही. मात्र अश्विन शुद्ध द्वादशीला स्वामी समर्थांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं. स्वप्नात त्यांच्या पोटातून एक दोऱ्याचा मोठा गुंढा बाहेर काढला. म्हणाले, आता तू बरा होशील. गोविंदराव जागे झाले. स्वतःच्या पोटावर त्यांनी हात लावला. ऐकावं ते नवलच. पोट लहान झालं. त्यांना बरं वाटायला लागलं. त्यांनी मनोमन स्वामींचा जय जयकार सुरू केला आणि ते स्वामींचे कट्टर शिष्य बनले. स्वामी समर्थांच्या वाचा सिद्धीचा प्रसंग देवानी कथन करताच सगळेजण अवाक झाले. समर्थांच्या बखरीमधील एक एक प्रसंग रोमांच आणणारे आणि समर्थांच्या वाचा सिद्धीचा परिचय करून देणारे होते. सगळ्या भक्तांनी समर्थांचा जयघोष केला. एकाने विचारलं, देवा, वाचा सिद्धी कशी प्राप्त होते? देव म्हणाले, नाम जप, योग साधना. वाचा सिद्धी प्राप्त करण्याची क्षमता फक्त मनुष्य देहात आहे. म्हणून समर्थांनी उपदेश केलाय, जन्माचं सार्थक करा, नेहमी नाम साधनेत आत्ममस्त रहा. देवा भरभरून बोलत होते. सारे ऐकत होते. वातावरण स्वामी समर्थांच्या मय झालं होतं, स्वामीमय झालं होतं. एवढ्यात देवांच्या ओठातून स्वामींच्या आरतीचे शब्द उमटले. लीलया उद्धरिले भोळे भाबडे जन, बहु तीव्र साधकांसी केले आपुल्या समान. आरती स्वामी राजा, आरती स्वामी राजा.